तर आजचा निकाल अपेक्षित होता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले। ठाकरेंच्या विरोधात निकाल लागणार माहिती होतं असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं। गोगावलेंचा प्रतोत्पदाला कोर्टानं मान्यता दिली नव्हती असं देखील आव्हाड यांनी म्हटलं। हा निकाल अनपेक्षित होता असं मानण्याचं काही कारण नाही। जे राजकीय विश्लेषक आहे किंवा जे राज्याचे राजकीय अभ्यासक आहेत किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, आम्हाला माहिती होतं हा निकाल काय येणार आहे। हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणार याबद्दल माझ्या मनात तर कुठलीच शंका नव्हती। त्यांनी स्पष्ट मनाने म्हटलंय की आम्ही सुनील प्रभू ह्याला व्हीप म्हणून मान्यता देतो आणि गोगावले यांचं व्हीप काढून घेत आहोत। याचा अर्थ जो व्हीप बजावला गेला होता तो व्हीप मान्य करायला हवा होता असं त्यांचं स्पष्ट मत आहे। त्यामुळे माझ्या अंदाजाने हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। सर्वोच्च न्यायालयात ही बाब लगेच घेऊन जावी लागेल।